सर आज चैत्यभूमीला तुम्ही आता भेट द्यायला काय म्हणतात? आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्या निमित्तानं आज आम्ही अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी इथं जातो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं सर्व जनतेला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. सर तुम्ही तिथे जाणार आहात तर एकंदरीत तुमची काही घोषणा करणार आहात का वंचित बहुजन आघाडी सोबत? नाही, राजकारण मार्गच नाही. मग तर मी 30 तारखेलाच पाठीमागचा डिसिजन घेतला असता. आपण राजकारणात यावेळेस नाहीच. आम्ही कुठं ना उमेदवार दिलेत ना कोणाला पाठिंबा दिला, ना युतीला दिला ना महाविकास आघाडीला. आमचा पण कुठं अपक्ष नाहीये किंवा कोणाला अंधारातून बी नाही उजाडातून बी कोणाला पाठिंबा पण नाही. समाजाच्या हातात ह्यावेळेस समाज ठरवत कोणाला पाडायचं, कारण पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय समाजकारण. मात्र जर 6 जूनपर्यंत त्यांनी नाही दिलं तर मग मात्र विधानसभेची तयारी आम्ही 100% मराठा समाज करणार आहे. आणि 5 जूनला शक्यतो मी पुन्हा उपोषण सुद्धा सुरू करणार. छगन भुजबळ जर निवडणुकीसाठी उभे राहिले तर मराठा समाजाला काय आव्हान कराल, काय सल्ला द्याल? त्या वेळेवर बघू. महायुतीचं जे सरकार आहे ते मराठा समाजाला फसवण्याचं काम करतंय का सध्या? केलंय, करताय नाही केलंय. आज देऊ उद्या देऊ असं करून करून 7 महिने झालं करोडो मराठा समाज रस्त्यावरती. ज्यांना स्वतःच्या आई बहिणीला बोलल्यावर राग येतो त्याच आई बहिणी या राज्यातल्या करोडोना रोडवर होत्या, बारीक बारीक लेकरं घेऊन. तरीही